नाही, काल नेमकं घडलं काय याचा पाहिलं पाहिजे, तुम्ही नीट समजून घेतलं पाहिजे. एखादे मुलं आहेत आणि ते जर काही म्हणत असतील की आम्हाला समस्या मांडायच्या आहेत राहुलजींपुढं, तर त्यामध्ये काही दोष नाही ना. त्यांचे प्रश्न ते मांडण्याकरता, त्यांच्याशी संवाद साधण्याकरताच राहुलजी येत आहेत. असं असताना तुम्ही जर त्यांना दमबाजी करीत असाल, परत आम्हाला जबाब असे ते म्हणत असाल, त्यांना कोंडून ठेवत असाल, त्यांना धक्काबुक्की करीत असाल, तर ते गैर आहे. त्याचा विरोध तर आम्ही करणारच. काँग्रेसच्या गुंडांकडून हाणमार झाली विद्यार्थ्यांना असा आरोप करते भाजप काय आरोप करतो यापेक्षा तुमचा कॅमेरा काय बोलतो हे पहा ना. 60 ते 70 लोकांवर काँग्रेसच्या गुन्हा देखील दाखल केला युवक काँग्रेसने. आता सरकार आहे म्हणून ते करतायत असं, म्हणजे ज्यांना त्रास झाला त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात आणि जे गुन्हेगार आहेत खऱ्या अर्थानं, जे गुंड आहे ते मात्र मोकळे राहतात. हे तर सरकार गुन्हा दाखल करावा अशी काय मागणी करताय का? असं जर असेल तर होईल ना, त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाले पाहिजे. खरं तर त्यांच्यावर आणले जातात असं म्हणणं आहे भाजपचं. सगळे गुंड येत आहेत, ते कसे येत आहेत पहा. त्यांचे भाजपचे आमचे विद्यार्थी येत आहेत, युवक येत आहेत, झेंजी येते आमचं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.